मित्रांनो नमस्कार। काही दिवसापूर्वी आपल्या प्रत्येक शाळेमध्ये निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच नावाची एक पेटी आलेली आहे। तर या पेटीमध्ये जे साहित्य आहे त्याचा वापर कसा करायचा किंवा मी कसा करत आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, याच्यामध्ये जे पहिलं साहित्य आहे त्याचं नाव आहे भाषा गाडी। भाषा गाडी नाव आहे याचं। आणि या बॉक्समध्ये जवळपास 21 प्रकारचे असे बंच दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक क्ल्यू दिलेला आहे किंवा एक थीम दिलेली आहे। जसं समानार्थाची थीम, विरुद्धार्थाची थीम, एक वचन अनेक वचनची थीम, काही विशेषण असलेली थीम, जोड शब्दांची थीम। बघा, या ठिकाणी बघत आहात सुरुवातीला एक बाणाचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर एक स्माईल आहे। स्माईलचं चेहरा आहे। बाणापासून सुरू करायचं आणि जेव्हा स्माईल येईल त्या ठिकाणी आपला तो टास्क किंवा ती थीम पूर्ण झाली। आता या ठिकाणी काय आहे, काटा, टाका, मक्का म्हणजे काय आहे, शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यापासून सुरू होणारे हे शब्द गाडी ही आहे। आता या ठिकाणी जर पाहिली तर आपणाला समानार्थी शब्दाची थीम दिलेली आहे। इनाम, बक्षीस, गृह, घर, ग्रह, सूर्यमालेतील गोल, प्रामाणिकपणा, इमान। त्याच्यानंतर या ठिकाणी फळांचं नाव, नंतर चित्र। बघा, सुरुवातीला फळांचं नाव आहे पेरू, पेरूचं कार्ड आलं पाहिजे। नंतर चिक्कू, इथे चिक्कू, हे केळी, सीताफळ, हे सीताफळचं, नंतर पपई या पद्धतीने। आता या ठिकाणी जी थीम आहे एक वचन अनेक वचनची आहे। आंबा, आंबे, कामगार, कामगार, तारीख, तारखा, भाकरी, भाकऱ्या। आता या ठिकाणी काचेसारखा ठिसूळ, बाणासारखा वेगवान, रबरासारखा चिवट, खारीकासारखा खारीसारखा चपळ या पद्धतीचं हे विशेषण असलेले आहे। असे वेगवेगळे टास्क किंवा थीम याच्यामध्ये दिली आहे। 21 प्रकारच्या थीम आहेत, ते आपल्याला पूर्ण करून मुलाकडून घ्यायचं आणि वाचन आणि त्याचं लेखन आपल्याला करून घ्यायचं। बघा, या ठिकाणी आपण बघत आहात पद्धतशीर मुलाने ते टास्क पूर्ण केला किंवा ती थीम पूर्ण केलेली आहे त्याच्यानुसार लिहिलेलं आहे। बघा, काटा, टाका, मक्का, काम, रूपा, पारू, राधा, धारा, गड्डे, ढेक। नंतर या ठिकाणी हे समानार्थी शब्दाची थीम दिलेली आहे। बघा, त्याच्यानंतर इथं फळ आणि फळे, फळांचे नाव आणि त्यांचे चित्र याची थीम दिलेली आहे। या ठिकाणी आपण पाहता आंबा, आंबे, कामगार, कामगार म्हणजे एक वचन आणि अनेक वचनची थीम या ठिकाणी दिलेली आहे। याच्यानंतर बघा, आहे काचेसारखा ठिसूळ गुणवैशिष्ट्य असलेल्या, बाणासारखा वेगवान, रबरासारखा चिवट, खारीसारखा चपळ या पद्धतीच्या वेगवेगळ्या थीम या गाडी भाषा गाडीमध्ये आहे। या हातामध्ये दुसरं साहित्य आहे, याचं नाव आहे इंग्रजी महिना चक्र। याच्यामध्ये या प्रकारचं हे साहित्य आहे, चांगलं मजबूत टिकाऊ साहित्य दिलेलं आहे। याच्यामध्ये 12 महिन्याची नावं दिलेली आहेत, इंग्रजी महिने। आणि हे असे या ठिकाणी हे असं काढा लावायचं। हे असे पूर्ण 12च्या 12 महिने काढून घ्यायचे आणि त्यांना पहिला महिना जानेवारी, इथं जानेवारीचं क्लिप बसवायची, तर फेब्रुवारीची, तर मार्चची, एप्रिलची, मेची या पद्धतीनं। परंतु हे साहित्य वापरण्यापूर्वी जर असा एक चार्ट मुलांजवळ ठेवला तर ज्या मुलांना माहीत नाही पहिला महिना कोणता आहे, 6वा महिना कोणता येते, 9वा कोणता येते, तर मुलांना थोडीशी या कार्डची मदत होते आणि नंतर सरावानंतर ते स्वतः मुलं काय करणार आहे, डायरेक्ट चक्र पूर्ण करणार आहे। मग मुलं काय करतात, पहिला महिना जानेवारी घेतात, या ठिकाणी ठेवतात। दुसरा महिना फेब्रुवारी महिन्याची क्लिप बसवतात। तिसरा महिना मार्च, ही मार्च या पद्धतीनं हे पूर्ण इंग्रजी महिना चक्र आपल्याला पूर्ण करता येते। समजा आता आज जानेवारी महिना आहे, हे जानेवारीवर इथं तारीख सेट करायची दिलेली आहे। आता या ठिकाणी दिसतं 28, आज 28 तारीख आहे। उद्या 29 तारीख या पद्धतीनं हे चक्राचा वापर करावा
आपण करावा. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस काय होते, मुलं इंग्रजी महिने सांगतात परंतु त्याला पहिला महिना किंवा मधला महिना सांगता येत नाही. म्हणून एक असं छोटंसं एक स्वाध्यायचं कार्ड तयार केलेलं आहे बघा. या चक्राचा सराव झाल्यानंतर या पद्धतीचा स्वाध्याय आपण मुलाकडून सोडून घेतला तर हे चक्र चांगल्या प्रकारे मुलाच्या लक्षामध्ये राहते. ऋतूची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि या ठिकाणी हे सेट करता येते आपणाला. समजा हा पावसाळा ऋतू आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा. नंतर हिवाळा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, उन्हाळा. या पद्धतीनं आपणाला कोणत्या महिन्यामध्ये कोणता ऋतू येतो किंवा कोणत्या ऋतूमध्ये कोणते महिने येतात हे सुद्धा याद्वारे आपणाला मुलांना शिकवता येते. बघा 3 नंबरचं साहित्य माझ्या हातामध्ये आहे आणि याचं नाव आहे मराठी महिना चक्र. इंग्रजी चक्राप्रमाणेच हे चक्र आहेत. याच्यामध्ये मराठी महिने लिहिलेले आहेत, ऋतूंची नावं लिहिलेली आहेत आणि हे असे त्याला काढा लावायचे आणि बसवा लावायचे इंग्रजी महिन्यासारखे. जर मुलांना मराठी महिने बऱ्याच मुलांना माहीत नसतात, मग असं छोटंसं कार्ड जर मुलांना मदतीस दिलं तर चांगली मदत होईल. आणि हे चक्र पूर्ण झाल्यानंतर असे छोटासा एक स्वाध्याय आहे, ते स्वाध्याय मुलाकडून पूर्ण करून घ्यायचा, जेणेकरून इंग्रजी महिन्याप्रमाणे मराठी महिन्याचं चक्रसुद्धा मुलाच्या बरोबर लक्षामध्ये राहील. हे 4थ्या नंबरचा बॉक्स आहे. याच्यामध्ये या बॉक्समध्ये सममिती आकृतीसाठीही दिलेले आहे बॉक्स. याच्यामध्ये जर पाहिल्या खूप प्रकारच्या रंगीबेरंगी आकृती आहेत. काही प्राणी आहेत, काही वस्तू आहेत, काही फुलपाखराचे सुद्धा याच्यामध्ये मॉडेल आहेत किंवा काप आहेत. तर आता हे माझ्या हातामध्ये ही मासा घेतला आणि या कार्डच्या पाठीमागं असे डॉट 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 दिलेले आहेत. मग त्या ठिकाणी हे असं मुडपून आपण ही आकृती सममिती आहे किंवा नाही हे मुलांना सांगू शकतो. आता बघा माझ्या हातामध्ये हे फुलपाखरू आहे आणि फुलपाखराच्या असे समोर डॉट दिलेले आहे. म्हणजे आपणाला ही दिलेली आकृती सममिती आहे किंवा नाही हे आपणाला ठरवता येते किंवा मुलांना सोपं जाते. आता याचा फायदा जे वेगवेगळे आकार आहेत हे आकाराद्वारे विद्यार्थी आकृतीसुद्धा काढतात. बघा आमच्या मुलांनी हेच आकार पद्धतशीर चित्राद्वारे काढले, पेन्सिलीनं काढले, त्याला रंग दिलेले आहेत. बघा या ठिकाणी आपण बघत आहात. म्हणजे या पद्धतीचा उपयोगसुद्धा आपण मुलाकडून या सममिती आकृतीचा करून घेऊ शकतो. 5व्या नंबरचं साहित्य आहे. याचं नाव आहे मोजणीसाठी टोकन. जसे गोल गोल आकाराचे टोकन असतात, तर हे असे प्यादे जसे असतात बुद्धिबळामध्ये तसे आहे. हे टोकन सर्व एका ट्रेमध्ये टाकायचे किंवा 2 जागी ठेवायचे. आणि माझ्या हातामध्ये तुम्ही बघत आहात अशा एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये माझ्या शाळेचं आहे आणि वेगवेगळी 1 अंकी संख्या आहे याच्यामध्ये. मग हे 1 अंकी संख्या या ठिकाणी लावलेली आहे. मग हे टोकन मुलगा काय करल, एक वाचन करल आणि त्याच्या पुढं 1 टोकन ठेवल, 2 टोकन ठेवल. बाळा या ठिकाणी 2 टोकन ठेवलेली आहेत. चला घे, चला पटपट घे. 1 2 3 टोकन. बोल हे कोणत्या कलरचे घे, कोणते घ्यायचे? 1 2 3 4. ओके स्टॉप. या पद्धतीनं आपण मुलाकडून सराव घेऊ शकतो. आता या ठिकाणी बघत आहात तुम्ही, हे मोठं टोकन आहे आणि एक छोटं टोकन आहे. समजा उंच आणि बुटकी ही संकल्पनासुद्धा आपण मुलांना देऊ शकतो. बघा याच्यामध्ये काही टोकन मोठे आहेत, काही छोटे आहेत. आणि आपल्या इंग्रजीमध्ये
जे कॅपिटल लेटर आहे त्याला आपण मोठे अक्षरं म्हणतो किंवा म्हणाव, मुलाच्या लवकर लक्षात राहते. कॅपिटल स्मॉल लेटर म्हणण्याऐवजी लहान मोठं म्हणून घेतलं तर लवकर लक्षामध्ये येतात. आता या ठिकाणी 4 अक्षर आहेत बघा. एक कॅपिटल लेटर म्हणजे बी आहे, मोठं बी, एक छोटं बी, त्याच्यानंतर छोटं ए आणि मोठं ए. हां चला, आता हे मुलगा काय करते, जे कॅपिटल लेटर म्हणजे मोठं बी आहे त्याच्यावर मोठं टोकन ठेवते आणि जे छोटं आहे त्याच्यावर छोटं ठेवते. चला, मोठा बी. मोठा आहे. हां मोठा आहे. गुड छोटा आहे. गुड मोठा बी. गुड. छोटा बी. छोटा बी. हे या पद्धतीने सुद्धा आपण या टोकनचा वापर करू शकतो. या टोकनचा वापर आपण दशक आणि एककाची संकल्पना देण्यासाठी सुद्धा करू शकतो. बघा, एक मोठं टोकन घेतलं म्हणजे ते दशकाचं आणि त्याच्या पाठीमागं हे छोटे छोटे 10 लावत आहेत म्हणजे एकक. मोठं टोकन दशक आणि छोटं टोकन एकक. या पद्धतीने यानं हे पूर्ण तयार केलेलं आहे. आता या ठिकाणी मोठं टोकन घेतलं आणि त्याच्या बाजूला छोटे 10 टोकन आयुष लावत आहेत. हां, म्हणजे दशक आणि एककाची संकल्पनासाठी सुद्धा आपण या टोकनचा वापर करू शकतो. वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकारसाठी सुद्धा या टोकनचा आपण वापर करतो. आयुष 5 टोकन घे बरं. 5. ओके. आता त्याच्यातले 2 टोकन गायत्रीला दिले. आता तुझ्याकडे किती टोकन राहिले? 3. या पद्धतीनं वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार याची सुद्धा आपण कल्पना देण्यासाठी या टोकनचा वापर करू शकतो. बघा, या ठिकाणी टोकनच्या रांगा केलेल्या आहेत. एका रांगेमध्ये 4 टोकन. तर 4 टोकनच्या 3 रांगा या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणजे आपण गुणाकाराची सुरुवातीची स्टेपसुद्धा साठी आपण या टोकनचा वापर करू शकतो. तर एका रांगेमध्ये 4 टोकन, तर 3 रांगेमध्ये किती? मोज बरं आयुष. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हां, आता कंटिन्यू पहिली स्टेप. नंतर 4 + 4 + 4 म्हणजे 4 ची 3दा बेरीज म्हणजे 4 × 3. या पद्धतीने गुणाकारासाठी सुद्धा या टोकनचा आपण वापर करतो. नंबरचं साहित्य आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा. आता या बॉक्समध्ये या पद्धतीचं साहित्य आहे. हा वरचा भाग आहे, नंतर खालचा भाग बसवलेला आहे आणि काही असे प्रश्न दिलेले आहेत. काही मराठीचे आहेत, काही गणिताचे आहेत. जसं 67 आणि 67 आणि 77 यामधली मोठी संख्या कोणती? मग या ठिकाणी वर बाण दिलेला आहे. उत्तर याच्या पाठीमागं आहे, पण मुलांना आधी सांगायचं नाही, काय नाही. तर मग हे बाणच्या दिशेने सरळ याच्यामध्ये टाकायचं, नंतर खाली येते आणि मुलांना असं दाखवायचं की बाबा कोणती 77 ही संख्या मोठी आहे. या हे 7व्या नंबरचं साहित्य आहे. त्याचं नाव आहे विणकाम. आणि याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्लेटी आहेत, छिद्र आहेत या प्लेटींना, आणि नंतर असे दोरे आहेत. नंतर मग वेगवेगळे आकार, जसं की आता याच्यामध्ये आपण असं विणकाम करून चौरस आकार, त्रिकोण आकार, वर्तुळ आकार या पद्धतीने आपण या ठिकाणी असं ओवून करू शकतो. म्हणजे भौमितिक आकार देण्यासाठी, तयार करण्यासाठी हे साहित्य आपल्याला फार उपयोगी आहे. 8व्या नंबरचं साहित्य माझ्या हातामध्ये आहे आणि याचं नाव आहे वाचन पाटी. खूप चांगलं, आकर्षक आणि मुलांना आनंद देईल आणि मुलांना ॲक्टिव्हिटी करताना आनंद वाटेल असं हे साहित्य आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारे, ज्याला आपण चमचे म्हणू, चमच्याचे आकाराचे या ठिकाणी काही अंक लिहिलेले आहेत, काही चित्र आहेत, काही इंग्रजी शब्द आहेत, काही मराठी शब्द आहेत. अंक वाचनासाठी 4 रकाने असल्यामुळं 4 अंकीचं वाचन करण्यासाठी होते. मराठी वाक्य तयार करण्यासाठी, इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी या वाचनपाटीचा उपयोग फार सुंदर होतो. बघा, चला वाचा. आता ही वाचनपाटी पाठीमागून अशी स्थिर करायची आहे आणि याच्यावर वाचायचं. वाचा. 9. आता एक दुसरा चमचा टाकला, कोणती संख्या तयार झाली? 49. आता एक 3ऱ्या नंबरचा चमचा टाकला, कोणतं झालं? 849. आता 849. हे दुसरीचे मुलं आहेत. 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी संख्या सहज मुलं वाचन करतात. 7 टाकला, किती झाली संख्या? हां, या अशा पद्धतीचं 1 अंकी संख्येचं वाचन, 2 अंकी संख्येचं वाचन, 4 अंकी संख्येचं वाचन आपण मुलाकडून करून घेऊ शकतो. आता जसं मराठीमध्ये सुद्धा आपण बघा,
वाचा. हा. काय कशा चित्र आहे? मोर. आणि आहे हा मोर आहे. या पद्धतीने सुद्धा आपण मराठीचं वाक्य चित्रवाक्य तयार करण्यासाठी याचा वापर करू शकतो. आता इंग्रजीचं सुद्धा हां. बॉय. आता मुलगा आहे. दिस इज अ बॉय. हा वाक्य या पद्धतीचं वाक्य तो सहज तयार करू शकतो. काही अचं वाक्य आहे, काही अचं वाक्य आहे, काही ॲनचं वाक्य आहे, काही अंक तयार आहेत. मराठी वाक्य तयार सुद्धा या पद्धतीने आपण तयार करू शकतो. आता माझ्या हातामध्ये 9व्या नंबरचं साहित्य आहे. याचं नाव आहे गणित गाडी. जसं की 1 नंबरला भाषा गाडी होती, तसं हे 9 नंबरला गणित गाडी आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम तयार करून साहित्य दिलेलं आहे. काही थीम बेरीज आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, अंकवाचन आहे, या काही आकाराचं आहे. वेगवेगळी थीम आपल्याला पूर्ण करायची आहे. सुरुवातीला बाण दिलेला आहे. त्याच्यापुढं 4 ठिपके काढलेले आहेत, मग 4चा अंक. त्याच्यापुढं 6 ठिपके आहे म्हणून 6ची गाडी येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 8 चांदण्या आहेत म्हणून 8ची गाडी लावायची. याच्यामध्ये 5 ठिपके आहेत म्हणून 5ची गाडी. आणि शेवटी छान. मराठी गाडीमध्ये बाण होतं आणि या ठिकाणी स्माईल होतं. आता या ठिकाणी छान आहे. असे वेगवेगळेचे सिम्बॉल आहेत. आता या ठिकाणी दुसरी गाडी हत्तीची गाडी आहे. 11चा अंक. मग त्याच्यापुढं 17 लिहिलं, ही 17ची गाडी. याच्यामध्ये 20 आहे, मग 20ची गाडी. 32ची गाडी. आणि इकडं मुलीचं चित्र. या पद्धतीनं ही गुणाकाराची गाडी आहे. आणि शेवटी स्माईल आहे. असे जवळपास 19 ते 20 प्रकारचे साहित्य याच्यामध्ये आहेत. वेगवेगळे थीम त्याच्यामध्ये आहेत. आणि ती थीम लक्षात मुलांच्या आणून द्यायची, आपण सांगायचं नाही. मुलं निरीक्षण करून, विचार करून, थिंकिंग करून ती थीम पूर्ण करतील. बघा, 10व्या नंबरचं कार्ड माझ्या हातामध्ये आहे. 10व्या नंबरचं शैक्षणिक साहित्य माझ्या हातामध्ये आहे. याचं नाव आहे संख्या ओळख. एक साधारणतः आपल्याला 1 ते 100पर्यंतची संख्येचं वाचन, लेखन, त्याच्यानंतर मग समसंख्या, विषम संख्यासाठी आपणालाही वापरता येतं. बघा, हे मराठीचं आहे. आणि हे इंग्लिश अंक म्हणजे श्रेणीसाठी आपल्याला दोन्ही माध्यमासाठी वापर करता येतात. आणि असे छोट्या क्लिपा दिलेल्या आहेत बघा. तर साधारणतः आपण ही क्लिप याच्यावर ठेवून 1, 2, 3, 4 असं याचं वाचन आपण मुलाकडून करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर ही क्लिप 1 वर ठेवली आणि जर एक गॅप दिला तर दुसरं 3 वर येते, नंतर 5, नंतर 7. म्हणजे याच्याद्वारे आपल्याला विषम संख्यासुद्धा मुलांना शिकविता येते. त्याच्यानंतर जर पहिली क्लिप आपण 2 वर ठेवली, एक घर सोडलं, नंतर 4, नंतर 6, तर 2, 4, 6 या पद्धतीनं समसंख्या मुलांना आपण ओळखू म्हणजे सराव देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, याच्या खालीच ही जाळी निघती. अशी जाळी निघल्यानंतर असे साहित्य याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि याच्या पाठीमागं आपल्याला आहे बघा नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर 1, 3, 5, 7, 9, 21 म्हणजे हा जो चार्ट मुलांना वाचन केला, लेखन केलं, तर त्याच्यातून विषम संख्या ही मुलांच्या लक्षात येते. म्हणजे 1 ते 100पर्यंत विषम संख्या किती आहेत हे मुलांना लक्षात येते. त्याच्यानंतर या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 असे 100पर्यंत आहेत. म्हणजे 1 ते 100 याच्यामध्ये समसंख्या कोणकोणत्या आहेत, किती आहेत हे मुलांना लक्षामध्ये येतात. त्याच्यानंतर बघा, पाठीमागं सूचना दिलेल्या आहेत. मूळ जोड संख्या, 2च्या फरकाने आलेल्या संख्या. त्याच्यानंतर 2पेक्षा जास्त विभाजक, 2पेक्षा आता हे जे चार्ट मुलांनी वाचलं तर साहजिकच हे दिलेल्या संख्या संयुक्त संख्या म्हणून लक्षात येतात. आणि त्याचं विभाजक 2पेक्षा जास्त असतात हे या ठिकाणी लक्षामध्ये येतं.